नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण बनवूयात पत्ताकोबीचा पराठा, चीज पराठा, तूप लावून मस्त पराठा। लहान मुलं म्हणलं की आणि मोठे माणसं पण खूप वेळा पत्ताकोबी खायला नको नको करतात, किंवा आपण जर दुपारी भाजी बनवली आणि ती रात्रीसाठी दिली तर ती रिपीट भाजी पत्ताकोबी हे कोणालाच आवडत नाही। अगदी लहान मुलांनाही आवडतच नाही, लहान मुलांना मुळातच। पण पत्ताकोबी हा मोठ्या माणसांनाही आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मुलांनाही तपास लागणार नाही अशा पद्धतीनं हे बघा, भाजी आहे आणि कणिक आहे गव्हाचं मळलेलं। तर बनवायला अगदी 5 मिनिटात झटपट चवदार एकदम रुचकर असा पदार्थ आहे हा पराठा। पराठा सगळ्यांना आवडतो। तर गोल गोल बाऊल बनवून घ्यायचा, त्यामध्ये मिश्रण घालायचं भाजीचं पत्ताकोबीचं आणि वरून तीळ लावून घ्यायचे बघा मस्त, आणि पीठ लावून अलटून पलटून मस्त असा हळूवार लाटून घ्यायचा आणि छान मस्त तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला, तव्यावरती मस्त तूप पसरवून घ्यायचं। तूप कमी करायचं नाही, कारण पराठा हा तुपामध्ये छान होतो, तेलामध्ये बिलकुल नाही, आणि तेही जास्त प्रमाणात असेल तर खूप छान होतो। आणि तीळ बघा कसे मस्त दिसत आहेत, आणि पराठा हा अप्रतिम होतो आणि कोणाला कळतही नाही की आपण कशाचा पराठा खातोय म्हणून। बघा, पलटी मारून घ्यायचा मस्त, पुन्हा एकदा तूप लावून घ्यायचं, छानसं असं पसरवून घ्यायचं स्प्रेड करून। खूप छान असा होणारा पदार्थ आहे आणि ताजा गरम गरम मग हा दहीसोबत खाऊ शकता, मेयोनेजसोबत खाऊ शकता, किंवा अगदी नुसता खाल्ला तरी चालेल, किंवा कुठल्या प्रकारच्या चटणी असतील, पुदिना नारळाची चटणी त्याच्यासोबतही खाऊ शकता, त्याच्यासोबत दही आणि जर लोणचं असेल तर अप्रतिम होऊन जाईल। एकदम मस्त झटपट होणारा रुचकर असा आहे हा पदार्थ। अमेझिंग झाला आहे, खूप छान असं मस्त डिश बनवलं आहे। छोटे छोटे कट केलेले आहेत पीसेस, पिझ्झा टाईप। लहान मुलाला असं काही आकर्षित असेल तर खातं ते आवर्जून। चला तर मग आम्ही घेतो आहे मस्त ताव मारून लहान बाळासोबत, आणि तुम्ही असं नक्कीच बनवून पहा, आणि बनवत असता का नक्की कमेंटद्वारे मला सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।